तर आपण शिकणार आहोत मेजरमेंट ऑफ लेंथ कॅपॅसिटी टाइम अँड मनी किंवा मापन लांबी वस्तुमान म्हणजे वजन, कॅपॅसिटी म्हणजे धारकता, टाइम म्हणजे काय रुपये आणि पैसे. आलं लक्षात? या सर्वांचं आपण आज शिकणार आहोत. मग यावर आधारित कशा पद्धतीचे उदाहरणं परीक्षेला आले आहेत तेही बघणार आहोत आणि कशा पद्धतीची उदाहरणं तुम्हाला येऊ शकतात तेही आपण बघणार आहोत. तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वांनी हा जो काही धडा आहे तो धडा व्यवस्थित बघायचा आहे. याच्यावर परीक्षेला खूप सारे प्रश्न आलेले आहेत. याच्यावर तुम्हाला नुसतं युनिट्स नाही विचारले तर बाकीचे इतरही प्रश्न विचारले जातात. काळ काम वेगवरचे प्रश्न याच्यावर येतात. एखाद्या रेल्वेचं उदाहरण असेल तेही प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. सो त्याच्यामुळे ते आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. ठीक आहे. इंग्लिश मिडियम मराठी मिडियम दोन्ही मधले पुस्तकं आपण घेणार आहोत. इंग्लिशमध्ये याच्यावरच आधारित जे काही पुस्तक आहे याचं आर्यन पब्लिकेशनचं त्यातले आपण उदाहरणं घेऊया. ते नवनीत पब्लिकेशन मधले पण उदाहरणं घेऊया. वेळ लागला तरी चालेल पण आपल्याला हे बघायचे आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न हे आहे, याच्यासाठी काही युनिट्स आपण समजून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे युनिट समजून घेताना काय दिलंय ते समजून घ्या. तुम्हाला मेजरमेंट करताना हे तर माहित पाहिजे, सगळ्यांना माहिती आहे किलो, किलो, हेक्टो, डेका, मीटर, लिटर, ग्रॅम, त्यानंतर डेसी, सेंटी आणि मिली. मराठीमध्ये किलो, हेक्टो, डेका, मीटर, लिटर, ग्रॅम, त्यानंतर डेसीग्रॅम किंवा डेसी, डेसी, सेंटी, आणि पुढे काय घेणार आहोत आपण, मिली. तर हा चार्ट एकदा सगळ्यांनी पाठ करून ठेवायचा. हा चार्ट जर तुम्ही व्यवस्थित पाठ केला तर तुम्हाला जी काही वस्तू मेजरमेंट मध्ये जी काही मापनावर आधारित जी काही उदाहरणं येतात, ग्रॅम, त्यानंतर लिटर, मीटर, यावर आधारित उदाहरणं असतील तर ही या युनिट मधून तुम्हाला सहज सोडवता येतील. पण त्यासाठी तुम्हाला हे जे काही 7 जे काही युनिट्स आहे हे युनिट्स व्यवस्थित माहित पाहिजे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला मी आधी पण सांगितलंय परत सांगतोय की युनिट्स मध्ये चेंज होत नाही. युनिट्स चेंज कशानुसार होतात, तर बघा आपल्याला कॅपॅसिटी मोजायची असेल तर कशामध्ये मोजतो आपण, कॅपॅसिटी लिटर मध्ये मोजतो. तर तेच जर आपल्याला वेट मोजायचं असेल तर हे वेट कशामध्ये मोजतो आपण, तर वेट आपण किलोग्रॅम मध्ये मोजत असतो. बरोबर. त्यानंतर बघा तुम्हाला जर वेट मोजायचं असेल तर किलोग्रॅम किंवा ग्रॅम मध्ये आपण ते मोजत असतो. बरोबर. म्हणजे हे त्याचे स्टँडर्ड युनिट आहे. तुम्हाला धारकता मोजायची आहे, धारकता कशामध्ये मोजतात, तो धारकता आपण लिटर मध्ये मोजत असतो. बरोबर. त्यानंतर बघा यातलं सर्वात मोठं युनिट जे आहे ते आहे किलोचं. कोणतं आहे, किलो. हे आपलं सर्वात बिगर युनिट आहे किंवा सगळ्यात मोठं युनिट आहे. आणि सगळ्यात छोटं युनिट कुठलं आहे, तर ते आहे मिलीचं. मग आता हे लिहिताना हे तीनही युनिटच्या पुढे लिहिले जातात. किलोमीटर पण लिहितात, किलो लिटर पण लिहितात आणि किलो ग्रॅम पण लिहितात. तेच सेम ऍज इट इज मिलीमीटर पण घेतात, त्यानंतर मिली लिटर पण घेतात आणि मिली ग्रॅम पण घेतात. यामध्ये लक्षात ठेवा हे स्मॉलर युनिट आहे. जर इथे 1 किलो असेल तर खाली येताना हे 10 हेक्टो होतं. डेकामध्ये काय होतं, 100 डेका होतं. ग्रॅम किंवा लिटर किंवा मीटर मध्ये काय होतं, 1000 होतं. याचा अर्थ काय, जर युनिट्स मध्ये तुम्ही खाली खाली गेलात तर युनिट्स काय होतात तुमचे, नंबर्स वाढत जातात. इथे हेच डेसिग्रॅम मध्ये काय होईल, 10,000 होईल. सेंटीग्रॅम मध्ये काय होणार,
1 लाख होईल, बरोबर. आणि मिलीग्रॅम मध्ये काय होतं, 10 लाख होतं. आता याच्या अपोजिट आहे, खालून जसं तुम्ही वरती जातात तसे तुमचे युनिट्स काय होतात, खालून वरती गेले का युनिट तुमचे कमी होत जातात. म्हणजे नंबर्स कमी होतात, युनिट सेम, त्याची व्हॅल्यू सेम असते. म्हणजे 1 किलो आणि 10 लाख मिली ग्रॅम असेल, लिटर असेल किंवा मिली मीटर असेल, या दोघांची पण व्हॅल्यू कशी आहे, इक्वल आहे, सेम टू सेम आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. मग आता तुम्ही म्हणाल सर हे सोडवायचं कसं, तर हे सोडवत असताना सगळ्यात महत्वाचं आहे, हा चार्ट पाठ करून ठेवायचा आणि यांना लागल्यास नंबर द्या. नंबर दिला असा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. यामध्ये हे लक्षात ठेवायचं, ज्या स्टेपवर तुम्हाला दिलं असेल, या 7 स्टेप असं समजायचं, स्टेपच्या वरती जाणार असाल तर त्या नंबरला जेवढ्या स्टेप वरती गेले तेवढे झिरो वाढवून घ्यायचे आणि त्या नंबरने डिवाइड करायचं. म्हणजे तुम्हाला विचारलं मीटरवरून डेकामीटरवर, समजा तुम्हाला संख्या दिली आहे 750 मीटर, बरोबर, किती, डेकामीटर. तर डेकामीटर मध्ये लिहिताना तुम्ही काय करणार, डेकामीटर. तर हे डेकामीटर लिहिताना 750 ला डिवाइड बाय काय करायचं, फक्त 1 स्टेप तुम्ही वरती जात आहेत म्हणून तिथे डिवाइड बाय काय करायचं, 10 करायचं. 750 डिवाइड 10 केलं तर 0 0 कट होईल. आन्सर काय येईल तुमचं, 75 डेकामीटर. तेच तुम्ही डाऊन पोझिशनला आले, मीटरच्या वेळी डेसिमीटर विचारलं असतं किंवा सेंटीमीटर विचारलं असतं, तर आपण 750 मीटरचं सेंटीमीटर मध्ये काय घेतलं असतं, तर किती स्टेप खाली येत आहे बघा इथे, हे तुमचं मीटर आहे, इथून खाली आले हा 1 स्टेप आणि ही 2 स्टेप, मग याला डिवाइड मल्टिप्लाय करायचं, खाली आले की मल्टिप्लाय, काय 100. तुमचं उत्तर काय असणार, 75 झिरो आणि ह्याच्यावर हे 2 झिरो ऍड होतील म्हणजे तुमचं काय असणार, 75,000 सेंटीमीटर. हे असेल करेक्ट उत्तर. ओके. मग आता याच्यावर परीक्षेत कशी उदाहरण आले आहे ते आता आपण समजून घेऊया. चार्ट फक्त लक्षात ठेवा, युनिट कसे चेंज करायचे ते मी तुम्हाला पुढे सांगतोच. ठीक आहे. याच्यावर आधारित मी काही तुम्हाला फॉर्म्युले लिहून देणार आहे आधी, ते फॉर्म्युले सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहून ठेवायचे आणि नंतर मग पुढचं काय आहे आपण ते उदाहरण बघणार आहोत. पहिला फॉर्म्युला आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाय टाइम, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड आणि स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. मराठीमध्ये घेतलं तर आपलं उत्तर काय येणार, अंतर बरोबर वेळ गुणिले वेग, वेळ बरोबर अंतर भागिले वेळ, वेग आणि वेग बरोबर अंतर भागिले वेळ. हा फॉर्म्युला एकदा व्यवस्थित लिहून ठेवायचा. हे 3 फॉर्म्युले पटकन लिहा 1 मिनिटाच्या आत. हं? हे झाल्यावर पुढचं एक आहे, रेल्वेचे उदाहरण आलं. रेल्वे, रेल्वेमध्ये वेळ काढायचा असेल सेकंड मध्ये, तर सूत्र असं आहे, सेकंड मध्ये अंतर गुणिले 18. अंतर कशामध्ये पाहिजे हे, तर हे अंतर मीटर मध्ये पाहिजे. अंतर कशामध्ये पाहिजे, मीटर मध्ये. अंतर गुणिले 18 वेग कशामध्ये, किलोमीटर मध्ये असेल, याला गुणिले करायचं 5. ठीक आहे. हे सोडवल्यावर तुमचं उत्तर येणार. इंग्लिश मध्ये हाच फॉर्म्युला काय असेल, रेल्वे टाइम इज इक्वल टू, अंतर म्हणजे काय, डिस्टन्स, डिस्टन्स कशामध्ये, मीटर मध्ये, इंटू 18 डिवाइड बाय वेग म्हणजे काय, स्पीड, स्पीड कशामध्ये पाहिजे, किलोमीटर पर आवर मध्ये. ठीक आहे. सो त्याला काय करायचं, मल्टिप्लाय 18 डिवाइड बाय 5 घ्यायचं. हे काही सूत्र आहे, हे एकदा व्यवस्थित लिहिले की मग आपण पुढचं बघूया.
तुमचं हे झालं की मग मी पुढे तुम्हाला उदाहरणं घेतो. लक्ष येतंय का सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. बर, सूत्र सगळ्यांची लिहून झाले असतील तर ठीक, नाही तर स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन एका सेकंदात आणि पुढचं आपल्याला शिकायला मग उदाहरण. ज्यांचं बाकी असेल त्यांनी पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. आरुष, तुला किती स्कोर येतो रे? आरुष खालकर. पेपरला किती स्कोर येतो? आयुष खालकर. माझं आयुष नाव राहू शकतं ना, हलकर नाव राहू शकतं ना. मग काय हलकर? आयुष किती किती मार्क पडतात आरुषी? आरुषी काय सर? किती मार्क पडतात तुला? 76. 80 पैकी का 100 पैकी? ईशान खैरनार, तुला किती पडतात रे? सर मी पाठीमागचा पेपर सोडवलेला नव्हता. त्याच्या पाठीमागचा तर सोडवेला असेल ना, त्याला किती पडले? सर सर मी पाहतो. पाहतो? अरे असा कसा अभ्यास करतो? तुला पेपरचे मार्क आठवत नाही? सर तो किती? अभ्यास तुम्ही असा करता, तुम्हाला हे तर कळलं पाहिजे की तुम्ही अभ्यास जो करताय त्यात तुम्हाला मार्क किती पडतात. हा, म्हणजे मार्क सुद्धा सांगता येत नाही, एवढा अभ्यास जोरदार चालू आहे. प्रणम्य, किती मार्क पडले मागच्या पेपरला? प्रणम्य, प्रणम्य आवाज येतोय का? पुढे गेला प्रणम्य. प्रणम्य, किती मार्क्स पडतायत? अरे नाही रे, तुला किती मार्क्स पडताय? सर सर 75 च्या पुढे. पुढे नाही, मला ऍक्च्युली मार्क्स सांग किती पडले. 74. 74 आहे, 75च्या पुढे. वा, छान तुझा पेपर चालू आहे रे. कस काय पेपर देशील तू असा? श्लोक सोनवणे, किती मार्क पडताय तुला पेपरला? 76. 76. आयुष वाजे, तुला किती पडताय?
76. 76 पडतंय. बर, 18806400673. चला पुढचं बघूया आपण. तर प्रश्न समजून घेऊया आधी आणि मग सोडवणार आहोत. आता या धड्यातले जे काही प्रश्न आहे ना, हे परीक्षांसाठी खूप महत्वाचे, लक्षात ठेवा. परीक्षांमध्ये हे प्रश्न या धड्यावर हमखास प्रश्न येतात म्हणजे येतातच. आता पहिला प्रश्न आहे, हाऊ मेनी बॉटल्स ऑफ कॅपॅसिटी 300 ml कॅन बी फिल ऑफ 3 क्युबिक मीटर ऑफ ऑइल. म्हणजे त्यांनी असं विचारलंय, 3 घनमीटर तेलाने, एक मिनिट, 300 मिलीच्या किती बाटल्या भरता येतील. बरोबर, तुम्ही तुमचं पुस्तक जरी काढलं तरी चालेल. 3 घनमीटर तेलाने 300 मिली क्षमतेच्या किती बाटल्या भरता येतील. तर तुम्हाला हे पटकन प्रश्न दिसतील. 300 मिलीच्या किती बाटल्या भरता येतील. आता याला काय करायचं, 1 घनमीटर याचा अर्थ काय होतो रे, तुम्हाला मी सांगितलं 1 घनमीटर 1 क्युबिक मीटर इज इक्वल टू 1000 लिटर. हे लक्षात ठेवा, हे क्युबिक मीटर मध्ये आहे, हे लिटर मध्ये आहे. हा, हे काय आहे, घनमीटर. 1 घनमीटर बरोबर किती, 1000 लिटर होतो. मग याचा अर्थ काय रे, तर 3 घनमीटर म्हणजे काय रे, तर ते होतील 3000 लिटर. आणि हे मिली लिटर मध्ये म्हणजेच 1 मीटर बरोबर 1000 मीटर, म्हणजेच याला आणखी गुणिले काय करावं लागेल, 1000 करा. त्याला डिवाइड बाय काय करायचं, 300 करा. हे जर सोडवतं उत्तर काय येईल, 120 कट होतील, 120 कट. 3 ने डिवाइड केलं, 3 1 3, हे 30 आणि हा एक 0, 40 ऍड करा 1 वर, किती होईल, 10,000 बॉटल्स त्याच्यामधून भरल्या जातील. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ कार ट्रॅव्हल 100 मीटर इन 6 सेकंड, हाऊ मच डज इट ट्रॅव्हल इन 1 hour. एक कार 100 मीटर 6 सेकंदात जाते. 100 मीटर अंतर किती वेळात जाते, 6 सेकंदात जाते. तर तिचा 1 तासाचा वेग किती. आता एकदम सोपं आहे, जर गाडी 6 सेकंदात 100 मीटर जाते, तर एका मिनिटात किती सेकंद असतात, 60 सेकंद असतात. एका तासात किती सेकंद असतात, 3600 सेकंद असतात. बरोबर, मग त्यांनी विचारलंय 3600 सेकंदात किती जाईल. करायचं क्रॉस मल्टिप्लाय, 100 मल्टिप्लाय 3600 भागिले किती, 6. हे सोडवलं तर उत्तर काय येणार, 6 1 6, 6 7 36. सॉरी, हे 100 मीटर जाते ना, 6 सेकंदात 100 मीटर जाते. तुम्हाला विचारलंय किती जाईल, तर तुमचं उत्तर काय येणार आहे, 3600 सेकंद मध्ये किती जाईल. मग 100 मल्टिप्लाय काय करायचं, 3600 डिवाइड बाय 6 ने डिवाइड केलं, 6 6 36, उत्तर काय येणार, 60,000. बरोबर, 60,000 मीटर आहे. आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये पाहिजे. मग आपण किलोमीटर मध्ये काय काढणार, याला डिवाइड बाय 1000 केलं की आपलं उत्तर काय येईल, 60 किलोमीटर आधीचा वेग असेल. ऑप्शन नंबर सी. पुढचा प्रश्न बघा, 1 kg ऑफ शुगर डिवायडेड इंटू 5 इक्वल पार्ट, व्हॉट इज द वेट ऑफ टोटल पार्ट. 1 किलो साखर 5 सारख्या भागांमध्ये विभागली तर प्रत्येक भाग किती किलोचा असेल, तर तो असेल 5 भागांमध्ये विभागली तर 200 किलोचा, सॉरी 200 ग्रॅमचा असेल, किलोचा नाही. कारण का 1 kg इट मीन्स 1000 ग्रॅम, आणि 1000 ग्रॅमला जर 5 ने डिवाइड केलं तर उत्तर काय येतं, तर उत्तर येतं 200 ग्रॅम. सो ऑप्शन नंबर डी करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थोडासा ब्लर झालेला आहे.
A train 1250 meter long cover the distance 1 kilometer in 2 minutes. It cross another stationary train in 4 minutes. The length of the stationary train. म्हणजे काय मराठीत प्रश्न. तर एक रेल्वे जिची लांबी किती आहे 1250 मीटर आहे ती एक काय म्हणतात एक मिनिट एवढं मोठं जाण्यापेक्षा एक एक कट करून घेऊ आपण प्रश्न आपल्याला दिसायला व्यवस्थित दिसेल आणि मराठीत पण घेतो. प्रश्न असा आहे A train 1250 meter long cover the distance 1 kilometer in 2 minutes. म्हणजे 1250 मीटर ची रेल्वे 1 किलोमीटर अंतर 2 मिनिटात पार करते आणि दुसऱ्या एका रेल्वेला 4 मिनिटात पार करते दुसऱ्या रेल्वेला 4 मिनिटात पार करते तर दुसऱ्या रेल्वेची लांबी काढा दुसऱ्या रेल्वेची लांबी काढा. आता तुम्हाला हे माहिती आहे की जर 1 किलोमीटर अंतर ती 2 मिनिटात पार करते आहे 1 किलोमीटर डिस्टन्स किती वेळात करते 1 किलोमीटर 2 मिनिट मध्ये बरोबर. याचा अर्थ काय रे ती 4 मिनिट मध्ये किती डिस्टन्स जाणार आहे तर ती 4 मिनिट मध्ये जाणार आहे 2 किलोमीटर बरोबर. आता 2 किलोमीटर डिस्टन्स आहे आपण असं शिकलो होतो की जेव्हा कुठलीही रेल्वे एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला ओलांडत असेल तर ती रेल्वे ओलांडताना काय होतं ह्या रेल्वेची लेंथ आणि ह्या रेल्वेची लेंथ दोघांचं मिळून डिस्टन्स असतं. मग त्यांनी सांगितलं दोघांचं मिळून डिस्टन्स किती आहे तर ते आहे 2 किलोमीटर. 2 किलोमीटर म्हणजे काय रे 2000 मीटर. याच्यामध्ये आपल्याला पहिली रेल्वे माहिती ती किती आहे 1250 मीटरची 1250 मीटरची आहे. तर याचा अर्थ ही राहिलेली दुसरी रेल्वे किती लेंथ असेल तिची ती असेल 750 मीटर. ऑप्शन नंबर सी करेक्ट उत्तर असणार. ठीक आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. A bucket can hold 20 liters of water. It's 3/5 part filled with water. What is the amount of water required to fill the bucket completely? एका बादलीत 20 लिटर पाणी आहे. पाणी मावते जर त्यामध्ये 3/5 लिटर 5 लिटर भाग पाणी असेल तर बादली भरण्यासाठी किती पाणी लागेल तर बादली भरण्यासाठी किती पाणी लागेल बरोबर. मग काय करणार 20 लिटर आहे 20 गुणिले 3/5 करा उत्तर 5 एक 5 5 चौक 20 उत्तर काही 4 गुणिले 3 12 लिटर. ऑप्शन नंबर ए करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न. A match last for half an hour. 1/10 of the match time is taken to time out. How many minutes does the minute last? एक मॅच अर्धा तास खेळली जाते चालते त्यामध्ये 1/10 वेळ ब्रेक असतो तर ब्रेक किती मिनिटाचा असेल तर ब्रेक किती मिनिटाचा असेल. तर आता बघा यामध्ये काय सांगितलंय
जर हाफ आवर असेल, हाफ आवर म्हणजे किती, 30 मिनिट, अर्धा तास म्हणजे किती, 30 मिनिट. याच्यात 110 काय आहे, टाइम आउट आहे, म्हणजे 10 3 होता 30. तुमचं उत्तर काय असेल, टाइम आउट किती मिनिटात असेल, 3 मिनिटचा टाइम आउट असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. The weight of 5 rupees coin, 9 gram. Anu has the bag of 5 rupees coin. Each weight 9 kg. How many coins are there in the bag? अनुकडे आहे ना, एक कॉइनचं वजन आहे. 5 रुपयाच्या एक नाण्याची बॅग आहे, ज्याच्यात एका कॉइनचं वजन जे आहे ना ते किती आहे, 9 ग्रॅम आहे, 9 ग्रॅम आहे. 9 ग्रॅम वेट आहे. त्यांनी विचारलं आहे 5 रुपीजचे 9 kg ची बॅग आहे, किती आहे, 9 kg ची बॅग आहे. ही टोटल किती आहे, 9 kg ची बॅग आहे. तर त्यांनी विचारलं टोटल कॉइन किती असतील. तर आपण जर 9 kg ला 9 ग्रॅमने डिवाइड केलं, 9 kg म्हणजे काय, 9000 ग्रॅम, त्याला डिवाइड 9 केलं तर उत्तर काय येतं, 1000 त्याचे कॉइन असतील. 1000 किती असतील, कॉइन. सो ऑप्शन नंबर बी करेक्ट उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन. The capacity of container of milk is 48 milliliter. 712 of the container is filled with milk. How if the half of the milk remove of the container, then how much milk will be required fill up container completely? म्हणजे मराठीचा प्रश्न असा आहे, एका कंटेनरची, एका टाकीमध्ये 48 लिटर दूध मावते. 712 लिटर टाकी भरलेली आहे. जर त्यातले अर्धे दूध काढले, अर्धे दूध काढले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी किती दूध लागेल? ठीक आहे, मग असा प्रश्न आला तर काय करायचं, या प्रश्नामध्ये तुम्हाला आधी टाकीची क्षमता किती आहे, 48 लिटर आहे. त्यात किती आहे, 7/12 आहे, म्हणजे किती आहे, 5×48, 28 लिटर ऑलरेडी त्याच्यामध्ये दूध आहे. त्यांनी सांगितलं ती अर्धी रिकामी केली, 28 लिटर म्हणून अर्धी रिकामी केली तर किती लिटर राहील, 14 लिटर शिल्लक राहील. बरोबर. त्यांनी सांगितलं ही 14 लिटर शिल्लक आहे, टाकी पूर्ण भरायची, तर किती लिटर ओतलं तर तुमचं उत्तर 48 लिटर येईल. मग काय आहे, 14 मध्ये किती ऍड केलं तर 48 होईल, तर आपलं उत्तर काय येईल, 34 लिटर. एवढं जे आहे तेवढं त्याच्यामध्ये काय करावं लागेल, दूध ओतावं लागेल, म्हणून आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न. Sharda brought notebook for 2550, pen 750, six pencil each costing 1.25. She gave 25 rupees note to the shopkeeper. The amount returned by shopkeeper is. म्हणजे काय केलं, शारदाने काही वस्तू घेतल्या, नोटबुक घेतली 25.50 रुपयाची, पेन घेतला 7 रुपये 50 पैशाचा, पेन्सिल घेतली 6 पेन्सिल घेतल्या 1.25 रुपयाच्या, आणि 50 रुपये दिले, तर दुकानदार तिला किती रुपये परत देईल असं विचारलेलं आहे. मग आपल्याला काय करायचंय, कॉस्ट घ्या, एक एक कॉस्ट घेऊ आपण. 25.50 केवढ्याची खरेदी केली तिने ती बघू आपण, 7.50, आणि 6 पेन्सिल केवढ्याच्या घेतल्या होत्या, 1.25च्या, म्हणजे 1.25, 1.25 × 6 केलं तर आपलं उत्तर काय येणार आहे, 6×30, 60 12 +3 15, कॅरी आला 1, 6 6 +1 7 तर हे इथे ऍड करा. टोटल किती खर्च केलाय तिने, तर खरेदी केलेली आहे तिने 15, कॅरी आला 1, 7 × 2 = 14 +6 20, कॅरी आला 1. काय झालं रे, 7 × 14 20 झाला, सॉरी. खर्च किती, खरेदी केवढ्याची केली, 40 रुपये 50 पैशाची खरेदी केली.
देताना 50 रुपये दिलेले आहे, मग 50 रुपयामधून हे 40 रुपये 50 पैसे वजा केले तर तुमचं उत्तर काय येणार आहे? तुमचं उत्तर येईल 9 रुपये 50 पैसे, जे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मध्ये. 9 रुपीज 50 पैसे तुमचा आन्सर असणार आहे. एवढे काय होतील त्याला रिटर्न भेटतील. A fruit shop sell banana at 40 per dozen or bananas for 5 how much will it cost to buy 99 bananas? एक फळ विक्रेता एक फळ विक्रेता विक्रेता डझनाला 40 रुपये डझनाला 40 रुपये व एक केळी 5 रुपयाला याप्रमाणे विकतो तर 99 केळीची किंमत काढा. आता बघा, जर त्याला डझनाला म्हणजे काय, एका डझनामध्ये किती केळी असतात? तर 1 डझन म्हणजे तुमचे 1 डझन एक डझन म्हणजे 12 केळी असतात, बरोबर. त्याला जर 99 केळी घ्यायची असतील तर 12 केळी म्हणजे 12 या 96. जेव्हा तो 8 डझन केळी घेईल, किती डझन घेईल? त्याला 8 ग्रुप घ्यावे लागतील, तेव्हा त्याचे 96 बनाना देतील. किती? 96 बनाना किंवा केळी होतील, बरोबर. मग आता त्यांनी काय सांगितलंय, आणि 3 काय घ्यावे लागतील? 3 बनाना आपल्याला सुट्टे घ्यावे लागतील, बरोबर. 3 बनानाच वेगळे घ्यावे लागतील. 96 बनाना म्हणजे काय होतात? तर 8 डझन होतात. मग 8 डझनची प्राइस किती असेल? 8 डझन केवढ्याला? 1 डझन केवढ्याला? 40 रुपयाला. 8 डझन इंटू 40, 840 किती होतील? 8 चौक 32, 320 रुपीजचे 8 डझन होतील. आणि 3 बनाना, एका बनानाची कॉस्ट किती? 5 रुपीज. 3 बनानाची कॉस्ट किती असेल? 3 इंटू 5 15 रुपीज. म्हणजे टोटल कॉस्टिंग काय असेल? 335 रुपीज. ऑप्शन नंबर ए हे असेल तुमचं करेक्ट उत्तर. काही जण गडबड काय करतात, घाई गडबडीमध्ये ना डायरेक्टली मल्टिप्लाय करून टाकतात त्याला 5 ने. ते करायचं नाही बरं का. परीक्षेत ती गोंधळ करायचा नाही आणि एकदम शांततेत पेपर सोडवायचा. आपल्याला जेवढं दिलेलं आहे, जेवढं विचारलेलं आहे तेवढंच बघून. पुढचा प्रश्न काय बघा. द वेट ऑफ द नेकलेस, बँगल्स अँड रिंग्स आर 25, 35 अँड 15 ग्रॅम, 5 ग्रॅम अँड 10 ग्रॅम अँड 450 मिलीग्रॅम रिस्पेक्टिव्हली. फाइंड द टोटल वेट ऑफ द 3 ऑर्नामेंट्स. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की बांगडीचं वजन दिलंय तुम्हाला, कशाचं वजन दिलंय, की रिंग दिलेली आहे आणि नेकलेस दिलंय, या तिघांचं वजन दिलंय. त्यांनी मिलीग्रॅम मध्ये वजन विचारलेलं आहे. मग आपण हे जर केलं, रिंग केवढ्याचे? 25 ग्रॅम, 30 मिलीग्रॅम ग्रॅम आहे, 35 मिलीग्रॅम. त्यानंतर 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅम. त्यानंतर 10 ग्रॅम 450 मिलीग्रॅम, 10 ग्रॅम 450 मिलीग्रॅम. फाइंड द टोटल वेट ऑफ 3 ऑर्नामेंट. तर तिघांचे वेट किती होईल? तर ते येईल 5 प्लस 5 10, कॅरी आला 1, 3 प्लस 5 8, 8 प्लस 1 9, हा 4. हे झालं मिलीग्रॅम मध्ये. आणि याचे ऍडिशन किती किती होईल? 5 प्लस 5 10, कॅरी आला 1, 2 प्लस 2 4 प्लस 1 5, 50 ग्रॅम. हे काय असेल तुमचं उत्तर? 50 ग्रॅम 490. मिलीग्रॅम मध्ये काय असेल? सो डायरेक्ट ग्रॅम मध्ये 50.490 ग्रॅम. ठीक आहे. पुढचा प्रश्न.
Kishore purchased medicine for 205.50 and Torch 180.50, paid for the bill with 500 rupee note. The balance he got is, म्हणजे असं विचारलंय की किशोरने औषधं घेतली 205 रुपयाची औषधं, 205.50 रुपयाची. त्यानंतर 180 रुपयाची बॅटरी घेतली. एवढ्याची घेतली ती 180 रुपयाची, 180 रुपीज 0.550 रुपीजची, आणि 500 रुपये दिले. काय केले? 500 रुपये दिले. तर त्याला किती रिटर्न अमाऊंट भेटेल? तर आपल्याला काय करायचे, आधी याची ऍडिशन करा. ही होईल 0, 5 + 1 6, 8, 3 386. जर यातून मायनस केले तर रिटर्न किती भेटतील? तर रिटर्न भेटतील 10 - 6 4, 9 - 8 1, 5 - 3 2. सॉरी 5 नाही, इथे 4 राहतील. 4 - 3 1, 140 रुपीज काय होतील त्याला रिटर्न भेटतील. The capacity of cuboid shaped tank is 12 liter. If the area of base of the tank is 750 centimeter, then height of the tank. आता कॅपॅसिटी विचारली आहे आणि क्युबॉइड आहे. क्युबॉइड शेप असेल तर तुम्हाला मी सांगितलं होतं त्याला आपण काय करत असतो, क्युबॉइड असेल तर क्युबॉइडचा आपला एरियाचा सॉरी व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड बरोबर फॉर्म्युला काय आहे? व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू काय आहे? LBH, किंवा मराठीमध्ये एका टाकीमध्ये 12 लिटर कॅपॅसिटी त्याची काय आहे? 12 लिटर कॅपॅसिटी आहे. त्यांनी सांगितलं द एरिया ऑफ बेस इज 750, त्याची हाईट विचारलेली आहे. आता जर एरिया तुमचा याच्यात सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे, स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये, तर 12 लिटर याचा अर्थ काय रे? 1 क्युबिक मीटर इज इक्वल टू किती होतात? 1000 लिटर. 12 लिटर सेंटीमीटर आहे का? हे लिटर मध्ये 12 लिटर म्हणजे किती रे? तर क्युबिक मीटर मध्ये याच्या पुढे एक घेतला तेव्हा एक होतो, 1 क्युबिक मीटर बरोबर हे होईल. जर आपल्याला याला क्युबिक मीटर मध्ये डिवाइड करायचं असेल तर 12 लिटरला डिवाइड कशात करावं लागेल? 1000 मध्ये डिवाइड केलं तर तुमचं उत्तर काय येईल? 0.1012 क्युबिक मीटर एवढा त्याचा व्हॉल्यूम असेल, तेव्हा त्याचं घनफळ असेल. त्यांनी सांगितलं तळाचं क्षेत्रफळ किती? 750 आहे, बरोबर. जर आपण तळ एवढा आहे तर याचं क्युबिक मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर काय होईल? हे मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपलं होईल 12, त्याला मल्टिप्लाय किती करावं लागेल? सेंटीमीटर 100 × 100 करावं लागेल, म्हणजे ते किती होईल? 012. याचे पॉईंट नंतर 30 आहे ना, 1 2 3 0 कट होतील, म्हणजे किती राहील? 120 राहील. 120 घन आहे, सॉरी आता गुणिले परत 100 घ्यावं लागेल, म्हणजे 13 3 0, म्हणजे ते किती येतील? 12,000 येतील. 12,000 व काय करायचे? 750, त्याला भागायचं, 0 0 कट होईल. 75 ने भाग द्या, 25 3 75, इथे 25 चोक 100, 25 8 200, 3 ने भाग दिला तर उत्तर येईल 16. म्हणजे त्याची कॅपॅसिटी किती असेल? तर ती असेल 16 सेंटीमीटर. आता काही जण म्हणतील सर आम्हाला समजलं नाही, तुम्ही काय केलं ते काही कळलं नाही. तर बघा, हे तुमचे होते 12 लिटर. 12 काय होते? लिटर. याला जर क्युबिक मीटर मध्ये काढलं, लिटरचं घन मीटर मध्ये काढलं, हे कशात होतं? लिटर मध्ये होतं. लिटरचं घन मीटर मध्ये काय होईल? 0.12 क्युबिक मीटर होईल. आता एक लक्षात ठेवा, 1 क्युबिक मीटर इज इक्वल टू होतात 100 × 100 × 100 सेंटीमीटर. हे काय होतात? सेंटीमीटर. हे सेंटीमीटर मध्ये केलं तर ते सेंटीमीटर मध्ये किती येतात? 1 2 3 6 झिरो ऍड करावं लागतील. एवढे झिरो ऍड केले तर आपलं उत्तर काय येईल? 10 लाख सेंटीमीटर. 1 क्युबिक मीटर इज इक्वल टू 10 लाख सेंटीमीटर. मग आपला नंबर काय होता? 0.12 क्युबिक मीटर होता. तर आपण 0.12 ला क्युबिक मीटरला कन्वर्ट केलं कशामध्ये? सेंटीमीटर मध्ये. तर काय होईल? 0.012 होतं, सॉरी 0.012 क्युबिक मीटर होता. याचा सेंटीमीटर मध्ये करायचा असेल तर 1 2 3 0 कट होतील आणि याच्यावर काय येतील? 120 वर 30 ऍड होतील. एवढे काय झाले?
0.12 होतं ना, 3 कट झाले, 3च राहिले बरोबर. 12 वर 30 येतील. मग हे 30 एवढे काय झाले, हे सेंटीमीटर झाले. हे काय झाले, सेंटीमीटर झाले. आता याला काय करायचंय, याला जो काही स्क्वेअर सेंटीमीटर होता 750 याने डिवाइड करायचं. 750 ने याला जर डिवाइड केलं तर उत्तर काय येईल, 0 कट होतील. 75 ने याला डिवाइड करा, 25 त्रिक 75, 25 चोक 100, उरले 20, 25 साठी 200. 3 ने याला 48 ला डिवाइड केलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे, जी काही हाईट असणार आहे ती असेल 16 सेंटीमीटर. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. संपले वाटतं प्रश्न. हा, ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला जर काही प्रश्न इतर पण कुठे अडलेले असतील तर ते सुद्धा तुम्हाला मी टाकायला वेळ देणार आहे. सो आधी हे समजून घेऊ आणि मग नंतर तुमच्याकडे असणारे प्रश्न घेणार आहोत आपण. ठीक आहे, एक एक घेऊया म्हणजे पटापट होऊन जाईल. नाहीतर मी असं करतो, तुम्हाला हे सोडवण्यासाठी आता होमवर्कला ठेवतो आणि तुम्हाला या चॅप्टर मधले जे टॉपिक किंवा जे प्रश्न तुम्हाला अडलेले असतील ते ओपन करण्यासाठी वेळ देतो. सगळ्यांनी एक काम करायचं आहे, ते ग्रुपमध्ये मला सेंड करा, म्हणजे मग मी ते प्रश्न तुम्हाला काय होईल लगेच समजून सांग. जे प्रश्न या टॉपिक मधले आलेले असतील असे प्रश्न तुम्ही मला पाठवा, ते लगेच आपण इथे क्लिअर करून घेऊ. ठीक आहे, जेवढे प्रश्न समजून सांगितले हे कळाले का? Yes. द कॅपॅसिटी ऑफ, आत्ताच सांगितलं ना ग हा प्रश्न, श्रुती परत कशाला पाठवते. एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते, 10 तास चालवण्यास किती वेळ लागेल. आदित्य, अरे मी सांगितलंय ह्या चॅप्टर मधले पाठव, जुने नका पाठव. याचं काय आहे, याला एकदम सोपं आहे. 84 लिटर एका तासाला, 84,500 एका तासाला घेते ना. 84,500 गुणिले 10 करायचं, गुणिले 5 करायचं, तुझं उत्तर ऑप्शन डी येईल बघ. पुढचा प्रश्न, वेदिका. काय दिलंय, द कॅपॅसिटी ऑफ बॉटल इज 750, फिल विथ वॉटर विथ द टँक 120 लिटर वॉटर. मग त्या वेदिका याला 120 वॉटर लिटर वॉटर आहे ना, त्याला कन्वर्ट करायचं मिलीलिटर मध्ये. किती होईल 120 लिटर म्हणजे, त्या 1 लिटर इज इक्वल टू 1000 लिटर. 120 लिटर इज इक्वल टू 120,000 मिलीलिटर होईल. मग हे 120,000 मिलीलिटर डिवाइड बाय काय करायचं, 750 करायचं, उत्तर येईल. हे दोघं ml मध्ये होतील. याचा आन्सर काय येईल डिवायडेशन केल्यावर, याचं डिवायडेशन केलं तर हा 0 कट होईल, हा 0 कट. 25 ने डिवाइड कर, 25 3 जा 75, इथे 25 4 जा 100, 25 8 जा होतील 200 आणि हा 0, 480 ला डिवाइड करा, उत्तर काय येईल 160. ऑप्शन नंबर डी उत्तर असेल याचं. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, A started 7 in morning and reached destination 3 afternoon. The bus halted 15 minutes after every 2 hours. What is the actual time taken by the bus covering the distance? काय सांगितलंय, 7 in the morning and reached the destination 3. 7ला निघाला, 3ला पोहोचला बरोबर. म्हणजे किती, 8 9 10 11 12 1 2 आणि 3ला तो डेस्टिनेशन होता. किती तास लागले, 1 2 3 4 5 6 7 8 तास लागले. त्या 8 तासामध्ये त्यांनी काय केलं, द बस हॉल्टेल 15 मिनिट एवढी 2 आवर. 2 आवर्स मध्ये 8 म्हणजे 4, 4 मध्ये 15 मिनिटं ब्रेक गेला, 15 चौक 60 म्हणजे 1 तासाचा ब्रेक लागला, तर तो 7 तासामध्ये पोहोचेल. ऑप्शन नंबर डी तुझं करेक्ट उत्तर असेल. जिथे 8 तास लागले तिथे किती लागेल त्याला, 7च तास लागतील, म्हणजे 7 hours लागतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न,
Swati has ribbon of 17.95 meter. She cut from 12 pieces. Each of the length is 55 centimeter. How much remain with her? म्हणजे काय केलं, स्वातीकडे रिबीन होती, तिची लेंथ किती आहे 17.95. तिने काय केलं, शी कट फ्रॉम 12 पीसेस इच. आता तिने जर 12 पीसेस केले, तर 12 इंटू 55 करायचं, किती होईल, 12×5 = 60, 12×5 = 60 आणि 6×6 = 660 मीटर होईल. ती त्यातून काय करायची, कट करून टाकायची. सेंटीमीटरची ना, सेंटीमीटर मध्ये याला कन्वर्ट केलं ती काय होईल, 1795 मायनस 660. उत्तर 5, 9 6 गेले 3, 6 गेला 1, 1135 मीटर जे आहे ते शिल्लक राहील. ठीक आहे. पुढचा प्रश्न. $1.98 मीटर लॉंग वायर इज कट इक्वली 10 पीसेस. जर इक्वल 10 पीसेस मध्ये कन्वर्ट केली तर व्हॉट विल बी द टोटल लेंथ ऑफ 5 पीस ऑफ सो मेड. काय विचारलाय प्रश्न, कट इक्वली इन 10 पीसेस. जर 10 पीस मध्ये ती कट केली तर काय होईल बरं, प्लेसेस सांगितले, 10 प्लेस मध्ये कट केले तर 11 तुकडे होतील. म्हणजे 1.98 डिवाइड बाय 11 करायचं, किती होईल, 11 ने डिवाइड केलं तर 11 1 दा 11 रिमेंडर राहिले 8, 11 8 चा 88. तुमचं उत्तर येईल 0.18 मीटरचा एक तुकडा होईल. किती, 0 मीटरचा एक तुकडा. त्यांनी विचारले 5 पीस करायचे, 5 पीसची लांबी 18×5 90 सेंटीमीटर येईल. ऑप्शन नंबर डी हे असेल उत्तर. ज्यावेळेस एखादी तुकडी 10 प्लेस मध्ये कापली जाते त्याचे 11 तुकडे होतात. आणि पीस विचारले असेल तर पीस मध्ये मात्र चेंज करायचा नाही. 8 packet of each 750 gram biscuit and 6 packet each 500 gram trophies. There are wooden box. The total weight of along with the packet 12 kg. What is the weight of empty wooden box? 8 packet 750 ग्रॅम चे आहे, 750 इंटू 8 करायचं. 6 पॅकेट इच 500 ग्रॅम, 500 ग्रॅम इंटू 6 करायचं. आणि ते वुडन बॉक्स मध्ये टोटल वेट किती त्याचं 12 kg विथ पॅकेट विथ वुडन बॉक्स. हे केलं तर किती होईल टोटल, 800 8 5 40 8 7 56 प्लस 4 60 होईल. आणि याचं किती होईल, 6 5 30 3000 होईल. टोटल किती झालं, 9000 झालं. 9000 ग्रॅम आहे, म्हणजेच 9 किलो झालं. उत्तर काय येईल, 3 किलोग्रॅम राहिलेल्या त्या वुडन बॉक्सचं वेट असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न. The capacity of bottle is 750 ml. हे झालं वाटतं. A bus started 7 in the morning and reached the destination 3 in the afternoon. The halted. हे पण झालं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहे. ठीक आहे. म्हणजे बाकीचे काही प्रश्न कोणाला अडलेले नाहीये असं मला वाटतं. अरे मी तुम्हाला फक्त ह्या धड्यावरचे प्रश्न विचारलेले आहे, तुम्ही सगळेच एकत्र टाकून देतात प्रश्न. एका दुकानदाराने एका पारड्यात 30 किलोग्राम गव्हाचे व 15 किलोग्राम आटे. एका दुकानदाराने एका तराजूच्या एका पारड्यात 30 किलोग्राम 400 ग्रॅम वजनाचे गव्हाचे पोते. एका तराजूच्या पारड्यात किती आहे, 30 किलो 400 ग्रॅम वजनाचे पोते, 15 किलोग्राम 800 ग्रॅम दुसरे वजनाचे पोते ठेवले. दुसऱ्या पारड्यात त्याने प्रत्येकी 20 किलोग्रामची दोन वजने, 20 किलोग्रामची दोन वजने म्हणजे 20 जुने किती झाले, 40 किलोग्राम झाले. बरोबर. आणि 5 किलोग्रामचे एक वजन म्हणजे किती झालं, 45 किलो झालं. याचं वेट किती आहे, 8 आणि 4 12, 1200 ग्रॅम म्हणजेच काय होईल, हे इकडे जातील, आजच्याला येईल 1
15 आणि 30 45 46 किलोग्रॅम होईल. त्याने 45 किलोचं ठेवलं तर त्याला काय करावं लागेल? 46 किलो 200 होण्यासाठी या 45 किलोग्रॅम मध्ये जर 46 मधून हे वजा केले 45 किलोग्रॅम, तर तुमचं उत्तर काय येईल? 1 किलोग्रॅम आणि 200 ग्रॅमचं माप त्याला ठेवावं लागेल. तो ऑप्शन बी त्याचं करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, हत्याकडे 17.95 मीटर लांबीची एक रिबन आहे, त्यातून 55 सेंटीमीटर लांबीचे 12 तुकडे घेतले तर एक तुकडा किती होईल? मी आत्ताच सांगितलं ते. काय करायचं? 1750 1795 जे आहे सेंटीमीटर मध्ये करून टाकायचं. त्यातून त्याने पुणे प्रत्येकी 55 सेंटीमीटर लांबीचे 12 तुकडे केले. 55 चे 12 केले म्हणजे काय करायचं? 12 गुणिले 55 करायचं. तर टोटल तुकडे किती होतील? 12 पंचे 60, 12 पंचे 60 आणि 660. 660 मीटर लांबी होईल. ती यातून वजा करायची. ते जे उरेल ते उत्तर किती येईल? ते तुमचं उत्तर असेल. The capacity of 750 liter 415 tank fill with the water. How much water is required? 750 लिटरचे आहे तर काय करायचं? 750 चे कॅपॅसिटी किती आहे? 750 लिटर आहे. 415 ऑफ द टँक इज फिल विथ वॉटर. 415 जर भरलेलं आहे तर त्याला डिवाइड केलं तर काय येईल? 15 5 75 0 5 चोक 20 200 लिटर भरलेलं आहे. म्हणजे रिकाम किती असेल? 750 म्हणून 200 गेले 550 एवढं रिकाम असेल ना. ऑप्शन नंबर सी उत्तर येईल. पुढं, अ बुलेट फायर द डिस्टन्स 3.32 किलोमीटर अवे फ्रॉम अजय. He hear the sound 10 second later. Find the speed of the sound. 3.32 डिस्टन्स ऑफ द डिवाइड बाय 10 सेकंड करायचं. स्पीड मिळून जाईल. किती येईल? याला जर डिवाइड बाय 3 केलं तर हे किलोमीटर आहे. किलोमीटरचा मीटर मध्ये का? किलोमीटरचा मीटर मध्ये काय होईल? 3320 डिवाइड बाय 10 केलं तर 0. कट. आन्सर येईल 332 मीटर पर सेकंड. ऑप्शन नंबर बी उत्तर येईल. पुढचा प्रश्न, 5 सेंटीमीटर इज एक्सप्रेस इन किलोमीटर. 5 सेंटीमीटर एक्सप्रेस किलोमीटर मध्ये काय येईल? 5 सेंटीमीटर इज इक्वल टू किलोमीटर विचारलेलं आहे. सेमी सेमी टू किलोमीटर काढायचं असेल तर आपला फॉर्म्युला काय आहे? सेंटीमीटरचा किलोमीटर घेण्यासाठी आपल्याला करावं लागेल 5 सेंटीमीटर. तुम्हाला मी सांगितलंय मोजत जायचं होती. सेंटीमीटर नंतर डेसी डेसी सॉरी मीटर, डेसिमीटर, डेकामीटर, त्यानंतर हेक्टोमीटर, हेक्टोमीटर, त्यानंतर आहे किलोमीटर. मग आता त्याच्यामध्ये कन्वर्ट केलं तर तुमचं उत्तर किती पॉईंट वरती गेले? 1 2 3 4 5. याच्यावर याला डिवाइड करा. 5 डिवाइड बाय 1 2 3 4 5. उत्तर काय येईल? 0.0005 किलोमीटर. ठीक आहे, जे ऑप्शन नंबर सी मध्ये आहे. ठीक आहे. पुढचा, द कॅपॅसिटी ऑफ कंटेनर हे झालं. द कार कव्हर 180 किलोमीटर इन 3 आवर. जर 180 किलोमीटर 3 आवर्स मध्ये कव्हर करते तर तिचा स्पीड काय झाला? 60 किलोमीटर पर आवर. बरोबर. ऍट द सेम स्पीड द टाइम टेकन 120 किलोमीटर. मग 120 जायला किती वेळ लागेल? 60 ने 120 ला डिवाइड केलं तर काय येईल? 2 आवर्स. ऑप्शन नंबर बी. 150 किलोमीटर अंतर स्कूटरने 3 तास 45 मिनिटात पूर्ण करायचे असल्यास स्कूटरचा वेग किती? 3 तास 45 मिनिट आहे ना, 150 किलोमीटर आहे. मग काय करायचं? 150 भागिले 3 तास 45 मिनिटं म्हणजे काय? 3.25 तास. म्हणजे 3 तास 75 मिनिटं घेऊन टाकायचे. 3.75 ने याला भागलं तर आपल्याला उत्तर येऊन जाईल. हा 0 पॉईंट काढायचा असेल तर पॉईंट इथे डबल 0 देऊन टाका, याने भागमध्ये देऊन टाका. काय येईल उत्तर? 25 क 25 उरले 12. 25 पाचा 125. इथं 25 ने दिला तर काय येईल? 25 150 आणि हे 0. 15 चौक 60. 40 किलोमीटर पर आवर असेल स्पीड. ठीक आहे. पुन्हा शारदाने एक वही, हे झालं कार्तिकी. हे पण झालं. पुढचा प्रश्न, 135 मीटर. हॅलो.
बर, पुढचा प्रश्न बघा. पवित्राने काय पाठवलंय? 135 लिटर पाण्यामुळे हौदाचा 104 भाग भरतो. हे बघ, पवित्रा, 135 लिटर पाण्यामुळे हौदाचा किती भाग भरतो? 104 भाग. म्हणजे 135 लिटरने जर 104 भाग भरत असेल तर याचा अर्थ काय? हौदाचा एक भाग कितीचा आहे? 135चा आहे. 4 भाग म्हणजे काय? तर टाकी केवढ्याची असेल की तो हौद किती लिटरचा असेल? 135 गुणिले 4 करायचं. म्हणजे काय येईल? 4 पंचे 20, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14. हातचलाला 4 पंचे 20, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14. हातचला 1, 4 एक 4, 4 आणि 1 5, 540 लिटरचा हौद असेल. बरोबर. तर 180 लिटर पाण्यामुळे किती भाग भरला जाईल? मग त्यांनी विचारलंय 180 पाण्यामुळे हौदाचा किती भाग भरेल? तर आता आपल्याला माहिती पूर्ण भाग किती आहे? एक भाग जर 135चा आहे तर 180 म्हणजे 540 पैकी 180 लिटर भरला तर किती भाग भरल? तर याला भाग द्या, 0 0 कट होईल, 18 एक 18, 18 त्रिक 54, म्हणजे उत्तर काय येईल? 1/3 भाग भरेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे? ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी 100 मीटर लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती? बघा, आता याच्यात काय काढायचं? आपल्याला गाडीची लांबी काढायची. गाडीची लांबी म्हणजेच काय काढायचंय? अंतर काढायचंय. म्हणजेच काय काढायचंय? अंतर काढायचंय. मग आपलं सूत्र काय आहे? अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. वेळ गुणिले वेग. आता वेग मात्र त्यांनी दिलाय कशामध्ये? किलोमीटर मध्ये. म्हणून आपल्याला या वेगाला गुणिले काय घ्यावं लागेल? 5/18 घ्यावा लागेल. बरोबर. मग आपण हे जर सोडवलं तर आपलं उत्तर काय येईल बरं? वेळ किती लागतो ओलांडण्यासाठी? पुढे गेला तो. 60 किलोमीटर वेगाने 100 मीटर लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते. 30 सेकंद वेळ लागतो. बरोबर. मग आता 30 सेकंद जर वेळ लागत असेल तर आपण वेळेच्या जागेवर 30 सेकंद देणार. वेग किती आहे? तर गाडीचा वेग आहे 60 किलोमीटर प्रति तास. त्याला गुणिले करायचं 5/18. हे सोडवलं तर उत्तर काय येईल? उत्तर बघा, इथे 10ने कशाने भाग होता? 3 ने देऊ. 3 सक 18. इथे 3 2 6, 0. परत 6 ने दिला, 6 पंचे 30. काय उत्तर येईल? 20 5 100. 100 गुणिले 5, 500 मीटर. एवढं काय असेल? अंतर असेल. त्यांनी सांगितलंय रेल्वे बोगदा ओलांडते. रेल्वेची लांबी किती आहे? 100 मीटर. आगगाडी 600 मीटर लांबीचा बोगदा, सॉरी 100 मीटरचा बोगदा आहे. 100 मीटरचा बोगदा आहे म्हणजे राहिलेलं 500 मीटर मधलं अंतर किती आहे? 400 मीटर. हे काय असेल? रेल्वे असेल. अलग लक्षात. तेवढंच तुमचं अंतर होईल ना हे 500 मीटर. इंग्लिश मध्ये हाच फॉर्म्युला. गाडीचं अंतर म्हणजे फॉर्म्युला तोच आहे. डिस्टन्स इज इक्वल टू टाइम मल्टिप्लाय स्पीड किंवा स्पीड मल्टिप्लाय टाइम. फक्त आता इथे काय झालं? टाइम दिलेला आहे तुम्हाला सेकंड मध्ये आणि स्पीड कशामध्ये दिला होता? तर तो स्पीड दिला होता किलोमीटर मध्ये. म्हणून आपण इथे काय घेतलं? याला मल्टिप्लाय 5/18 घेतलं. आलं लक्षात? मग आपलं उत्तर काय येईल? रेल्वेची लांबी ऑप्शन डी 400 मीटर. ठीक आहे पवित्रा. पुढचं उदाहरण 1250 मीटर. हा सांगितलाय मी प्रश्न आताच. रेल्वे स्थानकावरून सुटलेली एक आगगाडी सकाळी 8 वाजता सुटते. बर, आविष्कारचा प्रश्न घेऊ आपण जरा. रेल्वे स्थानकावरून एक गाडी सकाळी 8:40 वाजता सुटते. दुसरी गाडी 6 तासानंतर स्थानकावरून सुटते. दुसऱ्या गाडी स्थानकावरून सुटण्याची वेळ किती असेल? मग 8 तास 40 मिनिटं ही जी काही वेळ आहे 6 तासानंतर सुटते का नाही? मग 8 मध्ये 6 मिळवायचे. किती उरले? 8 आणि 6 14 झाले. 14:40 म्हणजे घड्याळात दुपारचे 2:20 झाले असतील. ऑप्शन नंबर, सॉरी, 14:40. 2:40. ऑप्शन नंबर बी. 400 काय प्रत्येकी 400 रुपये खरेदी किंमत असणारे 40 शर्ट
प्रत्येकी किती किमतीस विकावे, होणारा नफा 40-60च्या किमती एवढा. अरे आपलं उदाहरण कोणतं चालू आहे राज? एक माणूस मोटार गाडीने 180 किलोमीटर अंतर 3 तास झालंय उदाहरण. हे पण झालं, हे पण झालंय, हे पण झालंय. मॅच हे पण झालं. किशोर परचेस्ड हा हे पण झालंय तुमचं, हे पण झालं, हे पण झालं. एका हौदाची धारकता 630 व 840 लिटर आहे. एकाच मापाने त्या दोन्ही तरफ मोजायचे असल्यास बादलीची कमाल धारकता किती असली पाहिजे? मग काय करायचं, एकदम सोपं आहे. हे 630 लिटरचं एक आहे आणि दुसरं काय 840 लिटरचं आहे. या दोघांची एकदा वजाबाकी करून बघायची. या दोघांची वजाबाकी केली तर उत्तर काय येतं? 210 लिटर. पर्यायात आहे का पाहायचं, आहे उत्तर, म्हणून आपलं उत्तर काय येईल? ऑप्शन बी. पहिले आता हे पण बघा, 210च्या पाड्यामध्ये हे येतात का? 21च्या पाड्यात 21 3 63 होतात, 21 चौक 84 होतात, म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. तनिष्का कळालं का? कार्तिकीने टाकलेलं सांगलंय हे उदाहरण झालंय. एक मत्स्य टाकी काठोकाठ भरली असतं, त्याच्यामध्ये 45 लिटर पाणी मावतं. बघा, टाकी भरली तर 45 लिटर मावतं. टाकीचा 4/9 भाग पाणी आहे. 4/9 भाग भरलेला आहे म्हणजे किती भरलेला आहे? 9×5 = 45, 5 चोक 20 लिटर टाकी भरलेली आहे, बरोबर. आता काय सांगितलं, टाकीत 4/9 भाग पाणी भरले, त्यातून 2/5 पाणी काढून टाकले. 2/5 पाणी काढून टाकलं म्हणजे किती काढलं? याला 2/5 ने भाग द्या, 5 चोक 20, 8 लिटर काढून टाकलं. 20 लिटर भरलेलं होतं, 8 लिटर काढून टाकलं, बरोबर. तर टाकी पुन्हा भरण्यासाठी किती लिटर पाणी लागेल? आता टाकीत किती असेल? 20 लिटर मधून 8 गेलं म्हणजे राहिलं किती टाकीत पाणी? 12 लिटर शिल्लक असेल, असेल का नाही? मग त्यांनी काय सांगितलं, टाकीची कॅपॅसिटी 45 लिटर आहे. 45 लिटर मधून हे 12 लिटर वजा करा, उत्तर येईल 33 लिटर टाकीमध्ये पूर्ण भरण्यासाठी पाण्याची आवश्यकता असेल. पुढचा, परत परत प्रश्न पाठवू नका, म्हणजे जेणेकरून तेच तेच मला परत परत बघावं लागणार, तेच तेच प्रश्न सगळे आले. हा हे बघा, हा काय? इन अ फ्रंट फोर्ट 1200 soldiers have the provision of 44 days. After 17 days some new soldiers have come and ration was finished 12 days. How many number of new soldiers have come? मग आता याच्यामध्ये बघ काय सांगितलंय, 1200 soldiers have the ration of 44 days. 1200 soldiers साठी जे राशन आहे ते किती दिवस जातं? 44 days साठी जातं. त्यांनी काय सांगितलं, आफ्टर 17 days सम न्यू सोल्जर्स हॅव कम. आता जिथे ते 44 डेज जात होते त्या ठिकाणी काय करायचंय, त्यातून किती झाले? आफ्टर 17 डेज, यातून जर 17 लेस केले तर किती होईल? तर 12 सॉरी 14 - 7 7, 3 - 1 3 - 1 2. आता 27 सोल्जरला 12 डेज जाईल एवढं राशन शिल्लक आहे. आता याच्यात काय झालं, रिमेन राहिलं एवढं. त्यांनी सांगितलंय आफ्टर 17 days some new soldiers have come and the ration was finished 12 days. तर ते राशन 12 डेज मध्ये फिनिश होतं, म्हणजे किती न्यू सोल्जर आले असतील तर बघ, 12 ने याला डिवाइड कर, 1200 होतील 1200, आणि 100 × 27 केलं तर टोटल किती असतील सोल्जर खाणारे? तर ते असतील 27,000, सॉरी 2700 असतील. पण ऑलरेडी आधीचे 1200 त्याच्यामध्ये होते, म्हणजे न्यू सोल्जर किती आले असतील? तर न्यू सोल्जर आले असतील 1500 एवढे काय असतील? न्यू सोल्जर त्यामध्ये एंटर झाले असतील. सो आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी असणार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. सायलीने 100 सुट्टे करून घेतले, तेव्हा दुकानदाराने त्याला 10, 20, 50च्या दिल्या, काय नोटा दिल्या. तिला एकूण 5 नोटा मिळाल्या असतील तर कोणत्या प्रकारच्या नोटा सर्वात जास्त मिळाल्या? 10, 20, 50चे सुट्टे करून घेतले आणि 100 रुपये होती, म्हणजे आपण असं म्हणायचं 10x अधिक 20x अधिक 50x बरोबर किती? 5च नोटा होत्या, बरोबर किती? 5 नोटा, आणि बरोबर किती रुपये? 100 रुपये आहे. यांची बेरीज केली तर किती होते? 50 आणि 20 70, 70 आणि 10 80 रुपये होते. आता 80 रुपये जर याचेच झाले, त्यांनी काय सांगितलंय,
तिला जर 5 नोटा मिळाल्या असतील तर म्हणजे 50ची एक मिळेल, 20च्या 2 मिळतील आणि 10च्या किती मिळतील रे? 20च्या 50ची एक 50 रुपये, 20च्या 2 40 रुपये, 10ची एक मिळाली. किती झाल्या? 2 आणि 2 4च नोटा झाल्या. तिला तर मिळाल्या 5 नोटा. बरोबर? मग आता अशा 5 नोटा होतील का रे? 10, 20, 30च्या. समजा आपण याची एक नोट धरली तर ह्या किती नोटा घ्याव्या लागतील रे? 50, 20, 70 झाले. ह्या 3 घ्याव्या लागतील. मिळतील किती? 10 रुपयाच्या 3 नोटा. आले का तुमचे रुपये? आपण थोडं डोकं लावायचं. 10 रुपये, हे 20 रुपये आणि हे 50 रुपये. त्याने विचारले तर कोणत्या नोटा सर्वात जास्त मिळाल्या? तर त्या कोणत्या मिळाल्या? 10 रुपयाच्या नोटा 3 मिळाल्या, म्हणजे ह्याच जास्त मिळाल्या. पुढचा प्रश्न, अ कार कवर. अरे झालेला आहे प्रश्न. तेच तेच पाठवू नका रे. स्वरूपाचा प्रश्न, एक बस सकाळी 7 वाजता. मी सांगितलं हा प्रश्न. फिश टँकचा पण झाला. काय 50.45 ग्रॅम म्हणजे किती? 50.45 ग्रॅम म्हणजे 5 किलो 45 ग्रॅम. ऑप्शन नंबर बी उत्तर. ठीक आहे, यातले सगळे प्रश्न झालेले आहे. इथे हा ऐकायला, अ पीस ऑफ वायर इज टू इंटेजर 3 अपॉन, तेच घेतो. काय सांगितलंय? अ पीस ऑफ वायर इज टू इंटेजर 3/4 मीटर लॉंग, broken into two pieces. One piece is 5/8 मीटर long than the other piece. The length of the longer wire म्हणजे काय आहे? वायरच्या एक वायर एक वायर 2.304 मीटर लांबीची आहे. तिचे दोन तुकडे केले. जर एक तुकडा दुसऱ्यापेक्षा 5/8 मीटर मोठा असेल तर मोठ्या तुकड्याची लांबी किती? मोठ्या तुकड्याची लांबी काढा. आता बघा, असा जर प्रश्न आला ना तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट करायची. काय? मोठ्या तुकड्याची लांबी विचारली, मग जे काही तुम्हाला हे दिलेलं असेल त्याच्यात याची बेरीज करायची. आता हे आणि याची बेरीज, त्याला भागिले 2 करायचं. 4 दुणे 8, 8 आणि 3 किती झाले? 11. 4 टू द 8, 8 प्लस 3 11/4 मीटर प्लस 5.8 करा आणि जे उत्तर येईल त्याला डिवाइड बाय 2 करायचं. मग काय उत्तर येतं आपलं? याचे ऍडिशन करण्यासाठी याला मल्टिप्लाय 2, याला मल्टिप्लाय 2. 11 टू होता 22/8 प्लस 5/8 डिवाइड बाय 2. आन्सर 5 होतील 27. 27/8 भागिले 2 आहे. भागिलेचं काय होईल? गुणिले. भागिले 2 म्हणजे काय? 2/1 असतं. इथे भागिलेचं काय होईल? गुणिले होईल. डिवाइडचं मल्टिप्लाय करा. 27/8 मल्टिप्लाय 1/2. आन्सर येईल 27/16 मीटर. एवढी असेल बिगरची लेन, जो काय मोठा तुकडा आहे त्याची लांबी. ठीक आहे. ठीक आहे, आणि यामध्ये सगळ्यांचे आता हे प्रश्न झालेले आहे. कोणाचे काही वेगळे याच्यापेक्षा प्रश्न नाही. पल्लवीने काय वाटवलंय? पुठ्ठ्याच्या एका मोठ्या खोक्यात 220 ग्रॅमचे हे पण झाले. 12 पुरुष किंवा हा एक प्रश्न आहे. हा प्रश्न नीट समजून घ्या रे, परीक्षेत जर आला तर. 12 पुरुष किंवा 15 बायका 12 पुरुष किंवा 15 बायका एक काम 24 दिवसात एक काम पूर्ण करतात. 12 मेन और 15 वुमन
complete a work in 24 days. Same work how many days require for complete same work? 8 men and 8 women. आता असा क्वेश्चन आला त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे, जो फॉर्म्युला मी आधी लिहून दिलेला आहे. फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घ्यायचा. डेज डिवाइड बाय m1 m2 प्लस w1 w2. मराठीमध्ये सूत्र काय? दिवस भागिले माणूस 1 माणूस 2 अधिक बायका किंवा तुम्ही तिथे स्त्रिया म्हणू शकतात. बायका 1 बायका 2 हे सुद्धा तिथे वापरायचं. मग पहिल्या वेळेस त्यांनी काय सांगितलंय, हे जे काही काम आहे हे काम करण्यासाठी 12 मॅन किंवा 12 मॅन किंवा वुमन असतील तर त्यांना किती वेळ लागतो? हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला इथे यूज करा. हा फॉर्म्युला यूज केला तर तुमचं उत्तर काय येणार आहे बघा. कामासाठी बघा इथे काय करणार, डेज मध्ये किती दिले? पहिल्या वेळेसचं काम 24 दिवसात पूर्ण होतं. 24 दिवसाचं काम करण्यासाठी किती पुरुष आहे? पहिल्या वेळेस कामासाठी पुरुष आणि बायका किती असतात? 12 पुरुष किंवा 15 बायका दिलेल्या आहेत. हेच काम किती दिवसात पूर्ण करतात? तर 8 पुरुष आणि 8 बायका किती दिवसात पूर्ण करतील म्हणून विचारलंय. म्हणून आपण काय करणार आहे, 8 ऍड करणार. आता इथे 24 मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय नंतर करू, आधी डिवाइड करून घ्या. 24 डिवाइड, हे ऍडिशन केली तर काय येणार? याला डिवाइड करा. कशाने डिवाइड होईल रे हा नंबर? तर तुमचा नंबर हा होईल 4 ने. 4 3 जा 12, 4 2 जा 8 हा होईल का नाही होत? नाही होत. मग आता यांची जर ऍडिशन करायची असेल तर आपल्याला याला मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने. 3 5 जा 15 होतं, सॉरी 5 ने करावं लागेल. याला पण 5 ने मल्टिप्लाय करून घ्या. आन्सर काय येईल? 5 टू द 10 अपॉन 15 प्लस 8 अपॉन 15. याची ऍडिशन किती होईल? तर ती येईल 24 डिवाइड बाय ऍडिशन किती होतील? 18 अपॉन 15. 18 अपॉन 15 ला 3 ने डिवाइड केलं तर काय उत्तर येईल? 3 6 जा 18, 3 5 जा 15. याला उलट करा मग. 24 मल्टिप्लाय 5 अपॉन 6, याला रेसिप्रोकल किंवा गुणाकार व्यस्त म्हणतो आपण. 6 ने डिवाइड केलं 6 4 जा 24 येईल. आन्सर येईल 4 इंटू 5 20 डेज. जे काही काम आहे ते 20 डेज मध्ये कम्प्लीट होईल. ऑप्शन बी करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे. एक आगगाडी ताशी 60 किलोमीटर हे झालं आपलं आत्ताच. We reach our destination 2:45 p.m. after the traveling 4.5 hours. When did we start? त्याचं उत्तर येईल 10:15. 4.5 तास 2 तास 45 मिनिटांमधून वजा करायचे. याचं उत्तर सांगितलं, याचं उत्तर काय तरी 35 किलोमीटर येतं. ठीक आहे. X can do a piece of work in 10 days and 20 days respectively. They together the work 2 days before.
the completion of work. X lives in how many days was the work completed? प्रश्न नीट समजून घ्या. हे जर थोडेसे वेगळ्या प्रकारचे उदाहरणं आहेत, हे तुम्हाला येणार नाही, आलेच तर माहित असले पाहिजे, म्हणून आपण घेऊन टाकूया. काय सांगितलं इथे उदाहरण समजून घ्या. एक्स आणि वाय अनुक्रमे 10 आणि 20 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. ते एकत्र काम करतात, पण काम पूर्ण होण्याआधी 2 दिवस आधी एक्स निघून जातो. तर किती दिवसात वाय ते राहिलेले काम पूर्ण करेल? X and Y can do a piece of work in 10 and 20 days respectively. They work together, but 2 days before the completion of work, X leaves in how many days was the work completed? आता जर असं असेल तर अशा उदाहरणात काय करायचं, एक्स आणि वाय हे दोघं काम करतायत. किती दिवसात करतात? एक्स करतो 10 डेज मध्ये, वाय किती दिवसात करतो? 20 डेज मध्ये. या दोघांचा एलसीएम घेतला 10 आणि 20, नाही कळालं ना आपल्याला याचा एलसीएम, तर डायरेक्ट दोघांची मल्टिप्लाय करून टाकायची. 10-20 मल्टिप्लाय किती होते? 200 होते. आपल्याला टोटल याला म्हणायचं टोटल वर्क. हे काय झालं तुमचं? टोटल वर्क किंवा टोटल काम आहे, एवढं काम आहे. हे काय झालं? टोटल वर्क. आता मला सांगा, जर एक्स हे काम 10 डेज मध्ये कंप्लीट करतोय, तर 1 डे वर्क किती असेल यांचं? 1 डे म्हणजे एका दिवसात किती काम करत असेल? 1 दिवस. जर आपल्याला 200 काम पूर्ण करायचंय, तर कामाचा 10, जर 10 दिवसात ते काम पूर्ण होत असेल, तर एका दिवसात एक्स किती काम पूर्ण करत असेल? कामाचा 20 भाग पूर्ण करत असेल, बरोबर की नाही? 10 गुणिले 10 आणि 200 ला भागलं, उत्तर काय येईल? 10 गुणिले 20 केलं तर आपलं उत्तर 200 येतं. म्हणजे एका दिवसात कामाचा 20 भाग कोण पूर्ण करतं? एक्स पूर्ण करतो. बी त्या कामाचा किती भाग पूर्ण करत असेल? सॉरी, वाय किती भाग पूर्ण करत असेल? तर वाय 10 भाग पूर्ण करत असेल, बरोबर की नाही? 200 दिवस, 200 काम पूर्ण करायला त्याला 20 दिवस लागतात, म्हणजे तो एका दिवसात कामाचा किती भाग पूर्ण करतो? 10 भाग पूर्ण करतो. आता काय झालं, या दोघांनी जर कामाला सुरुवात केली, दोघं कामाचा किती भाग एका दिवसात पूर्ण करतील? तर हा 1 डे वर्क असेल दोघांचा, कोणाचा? एक्स आणि वायचा मिळून. एका दिवसात ते कामाचा 30 भाग पूर्ण करतील. त्यांनी सांगितलंय काम पूर्ण होण्याच्या आधी 2 दिवस आधी काय झालं की एक्स जो आहे हा काम सोडून पळून गेला. आता दोघं जर कामाला लागले तर काय फरक पडेल रे? जे काम हा बी एक्स करीत होता, एक्स किती दिवसात पूर्ण काम करायचं ठरलं, तर एक्स किती दिवसात करेल? 5 दिवसात करेल. वाय तेच काम किती दिवसात करतो? त्याच्या अर्धा करतो का नाही? म्हणजे 20 दिवसात 10 दिवस 10 भाग पूर्ण करतो, म्हणजे याचं 5 दिवसात किती काम पूर्ण होईल? याच्या अर्धी. 204 5 दोघं मिळून कामाला लागले तर किती भाग पूर्ण होईल? 200 भागिले आपल्याला 30 करायला लागेल, म्हणजे किती दिवस लागतील? 0 0 कट, 3 × 18, 3 × 18 2.3 एवढ्या दिवसात पूर्ण काम पूर्ण होतं. पण त्यांनी सांगितलं 2 दिवस आधीच हा पळून गेला. 2 दिवस आधी जर पळून गेला, तर तिथं 6 दिवस लागत होते, तिथे किती दिवस लागतील? आता 2 दिवस लागतील, बरोबर की नाही?
म्हणजे 2.203 दिवस, सॉरी 2 दिवस पळून गेला, म्हणजे त्यांनी काम किती दिवस केलं असेल बरोबर? तर त्यांनी काम केलं असेल 3 दिवस बरोबर केलं असेल, सॉरी 6 दिवस लागतात ना. 6 दिवसाच्या मधून 2 दिवस वजा गेले, 4 दिवस काम पूर्ण केलं. 4 दिवस पूर्ण केलं तर हे काम किती पूर्ण होईल रे? 30 × 4 करा, 3 × 4 = 12, 120 एवढं काम काय होईल? पूर्ण होईल दोघांचं मिळून, बरोबर. दोघांचं मिळून काम पूर्ण झालं किती होईल? 120 काम पूर्ण होईल. टोटल काम 200, 200 मधून 120 वजा केले, राहिले किती? 80 काम शिल्लक राहिलं. 80 काम त्यांनी विचारलंय, तर कोण पळून गेला? एक्स पळून गेला ना. तर वाय किती दिवसात पूर्ण करेल? वायला किती दिवस लागतील? 8 दिवस लागतील. ऑप्शन ए. कारण काय? 80 भागिले हा जो काय वाय आहे तो कामाचा एका दिवशी फक्त 10च भाग पूर्ण करतो, म्हणून त्याला भागिले 10 करायचं. 80ला 10 ने डिवाइड केलं तर काय उत्तर येईल? 8 डेज मध्ये काय होईल? ते काम पूर्ण होईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, ब्रँड पेक्षा दुप्पट चांगले कामगार एकत्र 10 दिवसात कामावर. पुढचा प्रश्न बघू काय त्यांनी दिला. ए इज ट्वाइस गुड ॲज अ वर्कमॅन ऑफ बी. म्हणजे ए आणि बी मध्ये कंपॅरिझन केली आहे. त्यांनी सांगितलं ए इज ट्वाइस गुड ॲज वर्कमॅन ॲज अ बी. म्हणजे जर हा कामाचा 2 भाग पूर्ण करीत असेल त्यावेळेस, सॉरी, हा जर कामाचा 1 भाग पूर्ण करीत असेल, ए इज ट्वाइस गुड, याला 2 भाग पूर्ण करायला हा एकटाच पूर्ण तेवढं काम करतो. म्हणजे याचं दुप्पट काम हा एकटाच करतो. हा, मराठीत कसं म्हणणार याला? जर बी 1 काम करत असेल तर ए 2 काम करतो. हा, असा दुप्पट गुड आहे. दे फिनिश अ पीस ऑफ वर्क इन 18 डेज. त्यांनी दोघांनी मिळून काय केलं? टोटल 3 काम आहे ते 18 दिवसात पूर्ण केलं. 3 काम जर 18 दिवसात पूर्ण होत असेल म्हणजे 18 × 3 = 54, एवढं त्यांचं टोटल वर्क आहे. हे काय झालं? टोटल वर्क झालं, एकूण काम झालं. हाऊ मेनी डेज अलोन ए अलोन कॅन फिनिश द सेम वर्क. आता ए ला एकट्याला काम करायला लावलं तर एकटा एका दिवसात किती काम करतो? 2 काम करतो. याला 2 ने डिवाइड केलं तर काय उत्तर येईल? 27 डेज. ऑप्शन नंबर ए असेल त्याचं करेक्ट उत्तर. मराठीमध्ये सांगायचं झालं आता हा प्रश्न असा होता, ए हा बी पेक्षा दुप्पट चांगले काम करतो. दुप्पट चांगले काम करतो. जर दोघे मिळून ते काम 18 दिवसात करत असतील तर एकटा ए ते काम मग आता याच्यासाठी काय करायचं? ए आणि बी दोघं मिळून काम पूर्ण करतायत ना, मग ए चं काम बघायचं. आपण असं समजायचं की ए आणि बी हे दोघं काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा, ए जर बी पेक्षा चांगला आहे, जर समजा बी 1 काम पूर्ण करेल तर ए किती काम पूर्ण करेल? त्याच्या दुप्पट म्हणजे 2 काम पूर्ण करेल एका दिवसात. हा, दोघे मिळून कामाला लागले तर काय होईल? दोघांचे मिळून काम किती असेल? ए प्लस बी मिळून 3 काम पूर्ण होईल का नाही? एका दिवसात कामाचा 3 भाग पूर्ण होईल. त्यांनी सांगितलं ते काम करण्यासाठी त्यांना 18 दिवस लागतात. म्हणजे 18 गुणिले जर ते आपण 3 केलं तर त्याचं एकूण काम मिळेल आपल्याला किती दिवसात काम मिळेल? ते एकूण काम असेल 54 एवढं काम असेल, 54 एवढं काय असेल त्यांचं टोटल वर्क असेल, बरोबर. आता हे 54 टोटल वर्क झालं. त्यांनी सांगितलंय ते टोटल काम ए एकटा किती दिवसात पूर्ण करेल? एचं 1 डे वर्क किती रे? 2 आहे. आपण असं गृहीत धरलं होतं. मग 2 ने याला डिवाइड करा. तुमचं उत्तर काय येईल? 2 2 जा 4, रिमाइंडर राहिला 1, 2 7 जा 20, सॉरी इथे येईल 2 7 जा 14. आन्सर काय येईल? 27 डेज. म्हणजे ते काम पूर्ण करायला किती वेळ लागेल? 27 डेज लागतील. ठीक आहे. पुढचं बघा,
Amit can do 1/2 of the piece of work in 8 days. 1/2 work आहे. 1/2 याचा अर्थ काय रे? 1/2 याचा अर्थ हाफ वर्क झालं. हाफ वर्क किती दिवसात होतं? 8 डेज मध्ये कम्प्लीट होतोय. बरं एकदा मराठीत लिहून देतो हा प्रश्न, मग घेऊया. अमित 1/2 काम 8 दिवसात पूर्ण करतो. तर उत्पल तेच काम उत्पल कामाचा 1/3 काम 8 दिवसात करते. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? ते काम किती दिवसात पूर्ण होईल? बरोबर. माझं दोघे मिळून विचारलंय, मग काय करायचं आपल्याला? सगळ्यात महत्वाचं 1/2 म्हणजे अर्धे काम झालं. मग याला काय करायचं? टोटल काम करायला त्याला किती वेळ लागेल? तर 8 × 2 करा. किती झाले? अमितचं काम काय आहे? जर तो 1/2 काम पूर्ण करतोय 8 दिवसात, तर 8 × 2 केलं तर टोटल काम किती असेल? 16 दिवस त्याला काम करायला लागतील. त्यानंतर उत्पल जे आहे, उत्पल ती कामाचा 1/3 भाग करते. किती दिवसात? 8 दिवसात. म्हणजे 8 पूर्ण काम करायला किती वेळ लागेल? 8 × 3 8 × 3 किती लागेल? 24 डेज लागणार. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय आहे? दोघांचं आपल्याला वर्क मिळालं, अमित आणि उत्पल. कोण काम करतंय? अमित आणि उत्पल. अमित उत्पल दोघांचं काय? अमितचं वर्क किती आहे? 1 डे वर्क 16 आहे आणि उत्पलचं किती आहे? 24 आहे. दोघांचा LCM घेतला तर तो येतो 48. टोटल काम काय घेतलं आपण मग? 48. मग सर तुम्ही कसं काय काढलं? तर आपल्याला LCM आपण शिकलो होतो 16, 24 यांचा LCM कसा काढायचा? तर बघा याला 8 ने डिवाइड करा. 8 टू द 16 होतील, 8 3 द 24 होतील. यांचा तिघांची मल्टिप्लाय 8 टू द 16, 16 3 होतात 48. 48 काय आलं? हे टोटल वर्क आलं, म्हणजे एकूण काम आलं. हे काय आहे? एकूण काम. जर आम्ही 16 दिवसात एक पूर्ण काम करत असेल, तो एका दिवसात कामाचा किती भाग करत असेल? 16 डेज मध्ये जर तू कम्प्लीट करत असेल, तर 1 डे वर्क किती असेल? 1 डे मध्ये तो किती कम्प्लीट करत असेल वर्किंग? 16 3 जा 48 होतात, म्हणजे तो 1 डे मध्ये 3 पार्ट कम्प्लीट करत असणार. बरोबर. उत्पल 24 डेज मध्ये टोटल वर्क करते, तर तिचा 1 डे मध्ये वर्क किती असेल? तर 1 डे वर्क असणार आहे 24 टू द 48, म्हणजे 1 डे मध्ये तो उत्पल जी आहे ती 2 पार्ट कम्प्लीट करत असेल. दोघंही कामाला लागले आता, उत्पल आणि अमित. म्हणजे अमितचा ए घेतो आणि उत्पलचा यू घेतो. दोघे मिळून कामाला लागले तर टोटल काम किती होईल? 1 डे मध्ये 5 एवढं काम होईल. आपलं टोटल वर्क किती आहे? 48. त्याला डिवाइड बाय 5 करा. आन्सर काय येणार आपलं? 5 1 5, 5 9 45, रिमेंड राहिले 3. 9 इंटिजर 3/5 एवढे डेज लागतील. आहे का पर्याय पाहून घ्या, नसेल तर पॉइंट मध्ये करा. पुढे गेलं पर्याय पॉइंट मध्ये, आपण पॉइंट मध्ये करू. काय येणार त्याला? डिवाइड करा पूर्ण. 5 9 45, रिमेंड राहिले 3, 5 6 40. आलं का? 9.6 डेज. ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन नंबर ए मध्ये हे करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही उदाहरणं सोडवायची आहेत. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजली असतील. P and Q can do a piece of work in 10 and 12 days respectively. How many days will take the complete work together? आता तुम्हाला हे उदाहरण सोडवता येईल ना? काय सांगितलंय लक्षात आलं का तुम्हाला? हे बघा आता इथे पण परत दिलेलं आहे बघा तसंच. P and Q. P and Q can do a piece of work in 10 and 12 days. बघा P
क्यू किती दिवसात करतात? 10 आणि 12 डेज मध्ये करतात. दोघे मिळून कामास करायला लागले तर किती वेळ लागेल? काय करायचं? 10 मल्टिप्लाय 2 किती झाले? 120. आता तुम्हाला सांगितलंय एका दिवसात कामाचा भाग किती होईल? 10 वाला करेल 12 भाग पूर्ण, 10 आणि क्यू वाला किती करेल? 10 भाग पूर्ण. 1 डे वर्क किती असेल दोघांचं मिळून? 10 + 12 22 1 डे वर्क असेल. 120 डिवाइड बाय हे 22 करायचं. काय उत्तर येईल? 22 फायदा किती झाले? 22 फायदा 5 to the 10 5 to the 10 plus 1 11 110 झाले. आणि त्यातून शिल्लक किती राहिले? 10/22 एवढे शिल्लक राहिले. याला जर 5 ने भाग दिला तर काय उत्तर येईल? 5 to the 10 5 5 15 म्हणजे तुमचं उत्तर काय असेल? 5 integer 2/5 days. 120 ना. एका दिवसात 10 भाग पूर्ण 5 22 पंचे 110 उरले 10 22 ने भागलं तर 25 नाही इथे 22 आहे. इथे 2 ने द्यावं लागेल मग बे पंचे 10 आणि बे 11 22 उत्तर येईल 5 integer 5/11 days. ऑप्शन नंबर ए असेल करेक्ट उत्तर. मराठीत देऊ? मराठीत असा प्रश्न होता पी आणि क्यू 10 आणि 12 दिवसात एक काम पूर्ण करतात. प्रश्न मराठीत असा होता पी आणि क्यू अनुक्रमे 10 व 12 दिवसात एक काम पूर्ण करतात. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? ठीक आहे. मग तुम्हाला त्यासाठी काय करायचं सांगितलं? लक्षात आलं तुम्हाला? पी आणि क्यूचा लसावी काढायचा म्हणजे 10 पीचं काम किती होतं? पीचं काम आणि क्यूचं काम. पी एका दिवसात 10 काम करतो, क्यू एका दिवसात 12 काम पूर्ण करतो. दोघांचं मिळून किती होतं काम? दोघांचा एलसीएम नाही तर डायरेक्ट गुणाकार करायचा. 10 × 12 120 झाला. म्हणजे पी एका दिवसामध्ये 1 डे वर्क किती असेल पीचं? तर 10 गुणिले 120 ला 10 ने भागलं तर एका दिवसाचं काम मिळेल आपल्याला 12 भाग पूर्ण करेल. आणि 12 ने 120 ला भागलं तर एका दिवसात क्यू भाग किती भाग पूर्ण करतो? 10 भाग पूर्ण करेल. दोघांनी मिळून कामाला लागले तर एका दिवसात कामाचा 22 भाग पूर्ण होईल. पी अधिक क्यू मिळून. तर 120 एवढं पूर्ण टोटल वर्क आहे. 120 ला मग तुम्ही जर 22 ने भागलं तर उत्तर काय येईल? 22 पंचे होतील 110 उरले 10/22 याला 2 ने भाग द्या. 2 पंचे 10 आणि इथे येतील 11 म्हणजे 5.11 दिवसात ते काम काय होईल? पूर्ण होईल. ठीक आहे. आता परत हे तिघांचं आलेलं तिघांचं आलं तर काय करायचं? तुम्ही म्हणा सर ठीक आहे तुम्ही आता दोघांचं सांगितलं आता 3 जण आले मग काय करायचं? तिघांना पण तोच फॉर्म्युला चेंज काहीच नाही आपला. तिघांचं काय इथे दिलेलं आहे बघा प्रश्न काय आहे? पी क्यू आणि आर प्रश्न असा आहे पी क्यू आणि आर एक काम अनुक्रमे 10 5 आणि 4 दिवसात पूर्ण करतात. 10 5 आणि 4 दिवसात पूर्ण करतात. तर ते तिघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? अशा उदाहरणात काय करायचं? तर अशा उदाहरणात नाही पी क्यू आर पी किती दिवसात करतो? 10 दिवसात. क्यू 5 दिवसात. आर 4 दिवसात. तिघांचा मिळून लसावी तिघांचा गुणाकार 10 5 50 50 चौक 200 बरोबर. आता 200 हे काय झालं? तुमचं टोटल वर्क आहे. हे काय झालं? टोटल वर्क म्हणजे एकूण काम झालं. आता 200 काम जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर पी ला किती काम करावं लागेल? एका दिवसात कामाचा तो 20 भाग पूर्ण करेल बरोबर की नाही?
क्यू एका दिवसात 5 दिवसातच काम पूर्ण करतो ना, म्हणजे तो किती काम करत असेल एका दिवसात 40 भाग पूर्ण करत असेल, 40 पार्ट कम्प्लीट करत असेल, बरोबर. आणि तुमचा जो काय आर आहे तो 1 डे मध्ये किती काम करत असेल तर 4 5 20 होतात, म्हणजे हा 50 पार्ट 1 डे मध्ये कम्प्लीट करतात. तिघं मिळून कामाला लागले, टोटल किती वर्किंग होईल रे? 50 प्लस 40 90, 90 प्लस 20 110, एवढा पार्ट त्याचा कामाचा कम्प्लीट होईल. काम किती आहे? 200 आहे. जर आपण 200 ला 110 ने डिवाइड केलं तर आपलं उत्तर काय येईल? 100 110, 110 यातून मायनस केले तर 90 रिमाइंडर राहतात, म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 1 डे 90 रिमाइंडर किती? 110, याला डिवाइड केलं तर हा 0 0 कट होऊन जाईल, शिल्लक राहील 1 इंटिजर 9/10 डेज मध्ये. पण ते तुम्हाला पर्याय दिलेलं नाही, मग याचं उत्तर काय येईल? नन ऑफ दीज, ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, 1 इंटिजर 9/10 मध्ये ते तिघेही काम पूर्ण करतील. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला ही उदाहरणं सोडवायची होती. आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल सगळ्यांना. बाकीची राहिलेली उदाहरणं जी आहेत ती काय चाललं, एक उद्यान 1500 मीटरला, हे मी जे राहिलेले उद्यानचे वगैरे जे प्रश्न हे संध्याकाळी डाऊट सेशन मध्ये. ठीक आहे, आय होप तुम्हाला सगळ्यांना आता हे समजले असतील. इथे आपण थांबणार आहोत ह्या चॅप्टर साठी. पुढचा जो क्लास असेल तो अं, एक 9:56 झाले आहे, आपण पुढचा क्लास घेऊया 11 वाजता. ठीक आहे, तुम्हाला 1 तासाचा ब्रेक देतो. सगळ्यांनी यातली काही उदाहरणं असतील ती सोडवा, 1 तास थोडस फ्रेश व्हा आणि बरोबर 11 वाजता जॉईन करायचं. सगळ्यात महत्वाची सूचना, मोबाईलचा डाटा संपू नका.